मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह संपूर्ण भगवे वादळ हे पुण्यातील लोणावळ्यात पायी प्रवास करीत आले आहेत। यानंतर हे भगवे वादळ नवी मुंबईसह मुंबईत धडकणार आहे। आज सकाळपासूनच जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरती गाड्यांचा शुकशुकाट सुरू झाला आहे। राज्यातून मराठा आरक्षण कार्यकर्ते यांच्या मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या दिसत आहेत, तर परिवहन विभागाच्या मर्यादित गाड्या आहेत। प्रत्येक गावाने गावच्या हद्दीत पिण्याचे पाणी, बिस्किट, भाकरी घेऊन गाववाली उपस्थित राहून मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची वाट पाहत आहेत। अतिशय शिस्तीने व आपुलकीने स्थानिक ग्रामस्थ विचारपूस करीत आहेत। विशेषतः या मोर्चामध्ये महिलांचा जास्त सहभाग आहे। मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरती समांतर असलेल्या धावरी नदीच्या वावंडळ, कांड्रोली चौक, तारापूर, कोल्हापूर येथे नदीकाठी व मोकळ्या जागेत गाड्या उभ्या करून अंघोळ करणे, कपडे धुणे करून ग्रामस्थांनी आणलेल्या चटणी भाकरीचा आस्वाद अनेक कार्यकर्त्यांनी घेतला। गावचे वरिष्ठ नागरिक, महिला, मुले, तरुण तरुणी मराठा योद्ध्यांची वाट पाहत आहेत। अनेक टँकर मालकांनी रस्त्यावर पाण्याचे टँकर उभे करून पाणी पुरवठा करीत आहेत। पायी दौऱ्यात अनेक क्रुझर गाड्या, छोट्या हत्ती, कार, ट्रक, टेम्पो, बस यांच्याबरोबर बाईक स्वार देखील आहेत। राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक मुंबईच्या दिशेकडे प्रस्थान करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।